रात्रीच्या अंधारात चमचमणारे तारे आणि दिवसाच्या उजेडात चमकणारी स्वप्ने. मुंबई या शहराने कित्येकांना आपलंसं केलं. कित्येकांच्या आयुष्याला रंग भरले. पण या स्वप्ननगरीत काही ठिकाणं अशी आहेत जी फक्त इमारती नाहीत तर भावनांचा, आठवणींचा आणि कथांचा खजिना आहेत. असंच एक ठिकाण म्हणजे गोरेगाव मधील फिल्मिस्तान स्टुडिओ, जिथे कॅमेरा फिरला तिथे सिनेमांचा जादूगार इतिहास घडला. पण आता हा स्टुडिओ विकला गेलाय 183 कोटींना आणि त्याच्या जागी उभं राहणार आहे चकचकीत आलिशान रेसिडेन्शियल प्रोजेक्ट. पण फिल्मिस्तान हा फक्त स्टुडिओ नाहीये, ही आहे एका युगाची आठवण, जिथे सिनेमांनी इतिहास रचला आणि मजुरांच्या हातांनी स्वप्ने घडवली गेली. नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये. तुमसा नहीं देखा, जागृती, नागिन, मुनीमजी यासारखे सिनेमे जिथे जन्माला आले त्या फिल्मिस्तान स्टुडिओने कित्येक कलाकारांना, तंत्रज्ञांना आणि मजुरांना रोजीरोटी दिली. पण आता त्या 5 एकरांच्या जागेवर 50 मजली इमारती उभ्या राहणार आहेत. लक्झरी अपार्टमेंट्स, पेंट हाऊस, सगळं काही भव्य दिव्य. पण या भव्यतेच्या मागे एक हळहळ दडली आहे. कारण हा स्टुडिओ फक्त इमारत नव्हता, तर हजारो लोकांच्या आयुष्याचा आधार होता. फिल्मिस्तान स्टुडिओ 1943 साली शशधर मुखर्जी यांनी स्थापन केला. काजोल आणि राणी मुखर्जी यांचे आजोबा. त्यांनी या स्टुडिओतून एकापेक्षा एक सिनेमे दिले. शहीद, शबनम, सरगम, अनारकली यासारखे चित्रपट इथे शूट झाले. इतकंच काय, आलिया भट आणि अर्जुन कपूरच्या टू स्टेट्स मधलं ओफो गाणंही इथेच चित्रित झालं होतं. 5 एकरांवर पसरलेल्या या स्टुडिओत 60 शूटिंग फ्लोअर्स आणि आउटडोअर लोकेशन्ससाठी खास गार्डनही होतं. हैदराबादच्या निजामाने याला फंडिंग केलं होतं. यावरूनच याचं महत्व लक्षात येतं. पण आता आर्केड डेव्हलपर्स या रिअल इस्टेट कंपनीने हा स्टुडिओ 183 कोटींना विकत घेतलाय. डिसेंबर 2025 पासून इथे 3000 कोटींचा रेसिडेन्शियल प्रोजेक्ट सुरू होणार आहे. 3, 4, 5 BHK अपार्टमेंट्स आणि पेंट हाऊस येणार आहेत. पण या सगळ्यांमुळे सिने इंडस्ट्रीच्या माणसांचं काय? ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय. कारण या स्टुडिओवर हजारो मजुरांचा उदरनिर्वाह अवलंबून होता. सेट बांधणारे, लाईट्स लावणारे, कॅमेरा हाताळणारे आणि छोट्या मोठ्या कामांसाठी धावपळ करणारे कित्येक कामगार. आता स्टुडिओ विकला गेल्याने त्यांच्या रोजगाराचा प्रश्न उभा राहिलाय. आणि हा प्रश्न फक्त फिल्मिस्तान पुरता मर्यादित नाही. याआधी राज कपूर यांचा आरके स्टुडिओ आणि कमाल अमरोही यांचा कमालिस्तान स्टुडिओ ही विकले गेलेत. मुंबईतले हे मोठे स्टुडिओ एकामागून एक गायब होत आहेत आणि त्याचबरोबर सिनेमांचा तो जुन्या काळातला जादूही हरवतोय. फिल्मिस्तान म्हणजे फक्त सिमेंट विटांचा स्टुडिओ नव्हता, तर एक भावनिक वारसा होता. इथे शूट झालेल्या तुमसा नहीं देखा आणि जागृती या सिनेमांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले होते. नागिन मधली ती गूढ संगीताची जादू, मुनीमजी मधील ती रोमॅन्टिक धमाल, पेइंग गेस्ट मधलं ते हलकं फुलकं प्रेम, हे सगळं इथेच घडलं. या स्टुडिओच्या भिंतींनी कित्येक कथा ऐकल्या, कित्येक स्वप्ने साकारली. पण आता या भिंती पडणार आहेत आणि त्याच जागी उभ्या राहणार आहेत उंच इमारती. कदाचित त्या इमारतींमध्ये नव्या कथा जन्म घेतील, पण त्या जुन्या आठवणी कुठे जाणार? हा बदल स्वीकारायला हवाय की नाही, हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. एकीकडे आधुनिकतेची गरज आहे, पण दुसरीकडे सिनेमांच्या या वारशाचं काय? सिने इंडस्ट्रीतल्या लोकांना आता नव्या संधी शोधाव्या लागतील. कदाचित नवे स्टुडिओज उभे राहतील, पण फिल्मिस्तान सारखा हा इतिहास पुन्हा निर्माण होईल का, हा प्रश्न अनुत्तरित आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.